नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे PDF अवेलेबल होतील. ठीक आहे. तर आपलं पहिलं आर्टिकलचं हेडिंग आहे इथिलीन ऑक्साईड. तर बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की इंडियाचे जे टॉप म्हणजे मसाले मॅन्युफॅक्चरर्स आहेत, म्हणजे टॉप ब्रँड्स जे आहेत स्पाइस ब्रँड्स, जसं MDH आणि एव्हरेस्ट ग्रुप, तर यांचे जे मसाले अदर कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट होतात, तर त्या ठिकाणी काय झालेले आहे, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये यांच्या मसाल्यामध्ये, यांच्या स्पायसेसमध्ये की जे कॉर्सिनोजेनिक इथिलीन ऑक्साईड आहे, तर याचं प्रमाण तिथल्या ऑथॉरिटीजला सापडलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड इंडियामधली जी फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी जी आहे, त्याला आपण फसाई असं म्हणतो, तर ते काय करणार आहेत, तर ते चेक्स करणार आहेत, तर यांचं स्टँडर्ड चेक्स करणार आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की इथिलीन ऑक्साईड तर हे काय आहे बेसिकली. तर इथिलीन ऑक्साईड काय आहे की हे बेसिकली एक पेस्टिसाइड आहे आणि याला इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर, तर हे काय करतं की ग्रुप 1 कार्सिनोजोन म्हणून यांना काय करतं, कॅटेगराईज करतं. तर बेसिकली ही जी एजन्सी आहे, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर, तर हे काय करत असते, वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये जे कार्सिनोजेनिक सबस्टन्स आहेत किंवा जे अदर सबस्टन्स आहेत पॉसिबल कार्सिनोजेनिक किंवा नॉट डायरेक्टली इम्पॅक्ट कॉन्ट्रीब्युटिंग टू कार्सिनोजन्स, तर अशा जे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन करत असते. तर बेसिकली याचे 4 ते 5 ग्रुप्स असतात. तर ग्रुप 1 जे असतात की हे कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस असतात त्याच्यामध्ये, आणि हे कॅन्सर कॉजिंग एजंट असतात ह्युमनला. तर बेसिकली याच्यामध्ये टोबॅको, ॲस्बेस्टॉस किंवा UV रेडिएशन यांचा समावेश होतो. दुसरा जो ग्रुप आहे त्याला ग्रुप 2A असं म्हणतात, आणि याच्यामध्ये प्रोबॅबली कार्सिनोजेनिक सबस्टन्स असतात, आणि याच्यामध्ये काय होतं, डिझेल इंजन एक्झॉस्ट असेल किंवा इनऑर्गॅनिक लीड कंपाऊंड असेल तर याच्यामध्ये याचा समावेश होतो. ग्रुप 2B जर बघितलं, हे सुद्धा पॉसिबली कार्सिनोजेनिक टू ह्युमन्स असे सबस्टन्स आहेत, पण याच्यामध्ये DDT, ज्याला आपण डायफिनाइल ट्रायक्लोरोइथिन असं म्हणतो, तर तो याच्यामध्ये इन्क्लूड होतो. जो ग्रुप 3 आहे त्याला यांनी क्लासिफिकेशन दिलं नाही, नॉट क्लासिफिएबल असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं, टी आणि कॉफीचं एक्झाम्पल येतं. आणि ग्रुप 4 याच्यामध्ये काय की प्रोबॅबली नॉट कार्सिनोजेनिक टू ह्युमन, तर याच्यामध्ये काय की बेसिकली जे ड्रिंकिंग आहे, क्लोरिनेटेड ड्रिंकिंग वॉटर, तर याचा समावेश होतो. ठीक आहे. तर बेसिकली असं हे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च आणि ऑन कॅन्सर जे, तर 4 ते 5 प्रकारामध्ये सबस्टन्स क्लासिफिकेशन करत असते. त्याच्यामध्ये जो हा इथिलीन ऑक्साईड जो आहे, हा ग्रुप 1 मध्ये येतो. हा, आणि हा काय आहे की कॅन्सर कॉजिंग एजंट आहे. ठीक आहे. म्हणजे बेसिकली हा कार्सिनोजेनिक टू ह्युमन असा आहे. तर हा बेसिकली स्पायसेस इंडस्ट्री जी आहे, ज्याला आपण मसाल्याची इंडस्ट्री असं म्हणतो, त्याच्यामध्ये फ्युमिगंट म्हणून यूज केला जातो. आणि बेसिकली जे आपले मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन्स आहेत, इशेरिशिया कोलाई आणि साल्मोनेला, जे साल्मोनेला हे काय होतं की टायफॉइड कॉझिंग एजंट आहे साल्मोनेला टायफी, आणि हे इशेरिशिया कोलाई सुद्धा काय आहे की एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, आणि बेसिकली हे ह्युमन किंवा ॲनिमलच्या इंटेस्टाईनमध्ये असतं. ठीक आहे. ॲनिमलचं इंटेस्टाईन असेल किंवा फिकल वेस्ट असेल तर त्याच्यामध्ये फाउंड होतं. आणि हे साल्मोनेला काय, हे सुद्धा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, जे फूडबॉर्न इलनेसेस असतात, फॉर एक्झाम्पल साल्मोनेलासिस, आणि दुसरं आपण काय की साल्मोनेला टायफी, हे साल्मोनेलामुळे होतं. ठीक आहे. तर बेसिकली हा एक काय कलरलेस, हायली फ्लेमेबल आणि व्हेरी रिॲक्टिव्ह गॅस आहे. आणि तो काय करतो, जो बॅक्टेरिया असेल, फंगाय असेल किंवा व्हायरसेस असतील किंवा अदर मायक्रोबियल ऑर्गॅनिझम्स असतील, तर त्यांना काय करतात, हे किल करतात. ठीक आहे. आणि इथिलीन ऑक्साईडचं आणखी जर एक त्याचं डिसएडव्हान्टेज बघितलं, तर हे काय करतं, DNA ला डॅमेज करतं. ठीक आहे. आणि एक बेसिक फॅक्ट्स या ठिकाणी दिलेली आहे की इंडिया जो आहे हा वर्ल्ड लार्जेस्ट प्रोड्युसर आणि कन्झ्युमर आणि एक्सपोर्टर आहे स्पायसेसमध्ये. तर आपला दुसरा जो एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स आहे, तर तो काय, फसाई. ठीक आहे. तर फसाई बेसिकली काय आहे की हे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, आणि हे एक लॉच्या मार्फत एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं, म्हणजे स्टॅट्युटरी बॉडी आहे. 2006 मध्ये फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऍक्ट जो आला होता त्याच्या मार्फत याची एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलेली. आणि याचं जे ऑपरेशन आहे हे कशाच्या अंतर्गत येतं, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत येतं. बेसिकली ह्या फॅक्ट्सवर UPSC मध्ये एक बीट पण आलं होतं. तर अशा प्रकारचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, तर ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. ठीक आहे. तर याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर बेसिकली याचे 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर हे काय करतं
की सायन्स बेस्ड स्टँडर्ड्स फॉर फूड आर्टिकल हे काय करतं, सेट करतं. दुसरं काय की हे रेग्युलेशन करतं कशाचं, मॅन्युफॅक्चरिंग असेल, स्टोरेज असेल, डिस्ट्रीब्युशन, सेल्स किंवा इम्पोर्ट ऑफ द फूड. आणि तिसरं काय करतं, हे इन्शुअर्स करतं की जे फूड प्रोडक्ट्स आहेत की ह्युमन कन्झम्पशनला सेफ असतील, तर त्याचं ते काय करतं, एन्श्युअर करतं. ठीक आहे. पुढचं जे तर याचं आपण स्ट्रक्चर बघूया. बेसिकली याच्यामध्ये एक चेअरपर्सन असतो, दुसरा एक एक्झिक्युटिव्ह मेंबर असतो आणि बाकीचे जे असतात ते 22 मेंबर असतात, जे वेगवेगळ्या फील्डमधले एक्सपर्ट असतात, जसे जसे की फूड सायन्स असेल, न्यूट्रिशन असेल, कंझ्युमर अफेअर्स असेल किंवा रिलेटेड जे काही सेक्टर्स असतील फूडच्या रिलेटेड त्याच्या रिलेटेड. ठीक आहे. याचं जर फंक्शन बघितलं ते काय करतं की फूड जे स्टँडर्ड्स आहेत तर त्याचं काय करतं, सेट करतं आणि त्याचं रेग्युलेशन्स करतं. दुसरं काय की फूड रिलेटेड बिझनेस जे असतील तर त्याच्या रिलेटेड काय करतं, लायसन्स इश्यू करतं, इन्स्पेक्शन्स करतं त्या वेगवेगळ्या फूड स्टँडर्ड्सचे. आणि तिसरी गोष्ट काय की जे कंप्लायन्स आहेत की यांनी जे घालून दिलेले रूल्स आणि रेग्युलेशन्स किंवा त्यांनी जे स्टँडर्ड जे सेट केलेले आहेत तर त्यांचं कंप्लायन्स एन्श्युअर करत असतं. ठीक आहे. बेसिकली जर बघितलं यांचे काही इनिशिएटिव्ह आहेत ते आपण बघून घेऊया. तर हे इम्पॉर्टंट 3 इनिशिएटिव्ह आहेत. पहिलं काय की ईट राईट इंडिया नावाची एक त्यांनी कॅम्पेन स्टार्ट केली होती. कशासाठी की प्रमोट सेफ अँड हेल्दी हिटिंग हॅबिटसाठी. दुसरं जे यांचं आहे की सेफ अँड न्यूट्रिशियस फूड ॲट वर्क प्लेस यांचा नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे. आणि हे काय करतं की एन्श्युअर करतं की सेफ अँड न्यूट्रिशियस फूड हे वर्क प्लेस अवेलेबल होते का नाही. आणि तिसरा काय आहे की त्यांचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, त्याचं काय नाव आहे फूड सेफ्टी कंप्लायन्स सिस्टीम. आणि बेसिकली हे काय करतं की इन्शुअर्स करतं कंप्लायन्स विथ रेग्युलेशन्स ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मार्फत. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी एक प्रॅक्टिस क्वेश्चन देण्यात आलेला आहे इथिलीन डायऑक्साईडवर. तर तुम्ही काय इथिलीन ऑक्साईडवर तुम्ही तो काय करायचा आहे, सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे, आर्टिकलची हेडिंग आहे टाइम टू हिल. बेसिकली ह्या आर्टिकलचा रेफरन्स हा जुनाच आहे. तर प्रकाश सिंग जे आहेत म्हणजे हे जे होते की डीजीपी होते, हे डीजीपी म्हणून रिटायर झाले, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस बॉर्डर सिक्युरिटी फोर्स डीजीपी म्हणून रिटायर झाले. तर यांनी काय सांगितलेलं आहे की जो सिक्युरिटी फोर्सचा अटॅक झाला होता माओइस्टवर छत्तीसगडमध्ये, तर त्याच्या रिलेटेड हे आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे. आणि आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी म्हणजे आपण हे आर्टिकल आधी सुद्धा डिस्कस केलं होतं. याच्यामधल्या टर्म्स जे असतील, फॉर एक्झाम्पल टेररिझम म्हणजे काय, नक्सलिझम म्हणजे काय, किंवा रेड कॉरिडॉरचा आपण जो भाग बघितला होता तो. तर या व्यतिरिक्त आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह ज्या गोष्टी या आर्टिकलमध्ये महत्त्वाच्या आहेत तर आपण ते बघूया. तर पहिलं आहे बेसिकली इन्सर्जन्सी म्हणजे काय. तर इन्सर्जन्सी म्हणजे काय, इट रेफर्स टू ऑर्गनाइज आर्म्ड रिबेलियन ऑर अपरायझिंग अगेन्स्ट द एस्टॅब्लिश ऑथॉरिटी, गव्हर्नमेंट ऑर पॉलिटिकल रेजिम. तर बेसिकली काय असतं की हे आर्म रिबेलियन असतं आणि ते ऑर्गनाइज फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे. कोणाच्या अगेन्स्ट असतं की जी एस्टॅब्लिश ऑथॉरिटी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक आपलं गव्हर्नमेंट असेल तर त्याच्या अगेन्स्ट किंवा पॉलिटिकल रेजिम जे त्याच्या अगेन्स्ट असतं. आणि याचं जर बेसिकली कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितले ह्या इन्सर्जन्सीचे तर कोणकोणते, तर हे काय करतं, व्हायलन्सचा यूज खूप मोठ्या प्रमाणात करतं, ज्याच्यामध्ये त्यांचे टॅक्टिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल गोरिला वॉरफेअर असेल किंवा टेररिझम असेल किंवा अदर फॉर्म्स ऑफ एसिमेट्रिक टॅक्टिक्स. तर ते काय करतं ह्या मार्फत म्हणजे ह्या फॉर्मच्या मार्फत ते काय करतं, पॉलिटिकल, आयडिओलॉजिकल आणि सोशल गोल्स त्यांचे अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतं. यांचं जर मेन ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर हे काय, त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय की टू ओव्हरथ्रो अँड विकन, म्हणजे एक्झिस्टिंग ऑथॉरिटी जी आहे, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी एस्टॅब्लिश झालेली, तर त्यांना ओव्हरथ्रो करणं कशाच्या मदतीनं, व्हायलन्सच्या मदतीनं, किंवा त्यांना विकन करणं. ठीक आहे. म्हणजे त्यांना दुबळं करणं आणि न्यू पॉलिटिकल ऑर्डर एस्टॅब्लिश करणं हा इन्सर्जन्सीचा एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड गव्हर्नमेंटने काय आणलं होतं की नॅशनल पॉलिसी अँड ॲक्शन प्लॅन टू ॲड्रेस लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. तर बेसिकली गव्हर्नमेंटने काय केलं होतं, 2015 मध्ये हा प्लॅन आणला होता. आणि जो प्रॉब्लेम आहे आपला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम मधला, नक्सलिझमचा, तर तो होलिस्टिकली सॉल्व्ह करण्यासाठी हा एक प्लॅन आणला 2015 मध्ये. ठीक आहे. तर बेसिकली याचं एम काय, तर याचे जे 4 कंपोनंटवर हे ऍक्ट होतं. तर याच्यामध्ये काय की मल्टीप्रॉंग अप्रोच आहे. पहिला काय की सिक्युरिटी रिलेटेड मेजर्स, दुसरा काय डेव्हलपमेंटल इंटरव्हेन्शन्स, तिसरा आहे एन्श्युअर राईट्स अँड एन्टायटलमेंट टू लोकल कम्युनिटीज. ठीक आहे. आणि चौथा जो काय मीडिया आणि पब्लिकेशन परसेप्शन असं क्रिएट करणं. तर बेसिकली पहिला जो सिक्युरिटी रिलेटेड मेजर्स आहे तर याच्यामध्ये काय होतं की कॅपॅसिटी बिल्डिंग करायची कोणाची, सिक्युरिटी फोर्सेसची. त्याच्यामध्ये इंटेलिजन्स गॅदरिंग असेल, अशा प्रकारचं इंटेलिजन्स गॅदरिंग करायचं आणि कोऑर्डिनेशन
अमॉंग डिफरंट सिक्युरिटी जे फोर्सेस आहेत डिफरंट स्टेटचे, तर त्याच्यामध्ये काय करायचं, कोऑर्डिनेशन मेंटेन करायचं. ठीक आहे. दुसरा जो आहे हा डेव्हलपमेंटल इंटरव्हेन्शन आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, जे अफेक्टेड एरियाज आहेत, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अफेक्टेड एरियाज, तर त्या ठिकाणी बेसिक फिजिकल आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात उभं करायचं. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कसं की स्कूल बिल्डिंग अशा असतील तर त्या एस्टॅब्लिश करायच्या, आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर जर असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं, तर त्याच्यामध्ये हेल्थ सर्व्हिसेस वगैरे प्रोव्हाइड करायचे. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की एन्शुअरिंग राईट्स अँड एन्टायटलमेंट्स. तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं की जे अफेक्टेड रिजन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथले जे ट्रायबल पीपल्स वगैरे, तर त्यांसाठी काय करायचं, फॉरेस्ट राईट्स जे ते एन्शुअर करायचे, आणि अदर सोशल वेलफेअर ज्या स्कीम्स आहेत, म्हणजे हेल्थ रिलेटेड असेल किंवा त्यांना फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करणं, तर किंवा फूड वगैरे असेल, फूड सप्लाय वगैरे करणं असेल, तर त्यांना काय करायचं, याच्या अंतर्गत एन्शुरिंग राईट्स अँड एन्टायटलमेंटच्या अंतर्गत त्यांना त्या प्रोव्हाइड करायच्या. ठीक आहे. आणि चौथा जो आपला डायमेन्शन आहे ह्या पॉलिसीमध्ये की मीडिया आणि पब्लिकेशन परसेप्शन मॅनेजमेंट. तर बेसिकली याच्यामध्ये काय करायचं, हे जे गव्हर्नमेंटनं जे प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याच्यामध्ये काय करायचं, ह्या प्रोग्रामच्या मार्फत पॉझिटिव्ह नरेटिव्ह एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला पॉईंट काय म्हणतं की बेसिक डिफरन्स आपण बघून घेणार आहोत, इन्सर्जन्सी, मिलिटन्सी आणि एक्स्ट्रीमिझम याच्यामधलं. ठीक आहे. तर पहिल्यामध्ये जर बघितलं तर बेसिकली काय होतं इन्सर्जन्सीमध्ये, की हे एक ऑर्गनाइज फॉर्मचं एक क्राईम असतं, ज्याच्यामध्ये काय असतं की आर्म रिबेलियन असतं, कशाच्या अगेन्स्ट, जी एस्टॅब्लिश ऑथॉरिटी आहे किंवा गव्हर्नमेंट आहे, तर त्याच्या अगेन्स्ट काय असतं की एक आर्म रिबेलियन असतं. मिलिटन्सी म्हणजे बेसिकली काय होतं की अग्रेसिव्ह किंवा कन्फ्रंटेशनल बिहेवियर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं, आणि त्याच्यामध्ये कशाचा यूज केला जातो, व्हायोलन्सचा यूज केला जातो. आणि काय अचीव्ह करण्यासाठी व्हायोलन्सचा यूज केला जातो, पॉलिटिकल, आयडिओलॉजिकल आणि सोशल गोल्स अचीव्ह करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. एक्स्ट्रीमिझम बेसिकली काय असतं की एक्स्ट्रीमिझम याच्यामध्ये काय असतं की एक फिलिंग ऑफ इंटॉलरन्स किंवा रिजेक्शन याच्यामध्ये असतं विथ रिस्पेक्ट टू द अदर्स, म्हणजे एका ग्रुपचं दुसऱ्या ग्रुपविषयी फिलिंग ऑफ इंटॉलरन्स आणि रिजेक्शन असतं. आणि बेसिकली काय की एक आयडिओलॉजी किंवा बिलीफ सिस्टीम आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर फोकस बघितला तर बेसिकली इन्सर्जन्सीमध्ये कशाचा फोकस असतो, तर याच्यामध्ये ओव्हरथ्रो किंवा विकन जे आपली ऑथॉरिटी किंवा एस्टॅब्लिश ऑथॉरिटी किंवा गव्हर्नमेंट आहे, तर त्यांना काय करायचं, ओव्हरथ्रो करण्यासाठी याचा फोकस असतो. मिलिटन्सीमध्ये कशाचा फोकस असतो की टार्गेट इंडिव्हिज्युअल्स किंवा स्पेसिफिक ग्रुप्स किंवा सोसायटी, म्हणजे डिपेंडिंग अपॉन त्यांचे काय जे असतील, म्हणजे एम्स असतील, तर त्याच्यानुसार ते इंडिव्हिज्युअलला, स्पेसिफिक ग्रुप्सला किंवा सोसायटीला ते काय करतात, टार्गेट करत असतात. आणि एक्स्ट्रीमिझमला बेसिकली काय असतं की हे एक्स्ट्रीमिझम्स आणि त्यांचं काय करायचं, आयडियाचं जे बिलीफ्स किंवा त्यांचे जे आयडिओलॉजीज आहेत, तर ते स्प्रेड करायचं. ठीक आहे. याचा टॅक्टिक्स जर बघितलं इन्सर्जन्सीमध्ये, तर ते काय करतात, गुरिला वॉरफेअर्स असेल, टेररिझम असेल किंवा अदर एसिमेट्रिक टॅक्टिक्स, म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायोलन्सचा यूज केला जातो. ठीक आहे. तर ते इन्सर्जन्सीमध्ये असतात. मिलिटन्सीमध्ये जर त्यांच्या टॅक्टिक्स बघितलं तर ते काय असतात, व्हायोलन्स असतात, प्रोटेस्ट करतात, आणि ॲग्रेसिव्ह कन्फ्रंटेशन पण त्यांचं असतं. एक्स्ट्रीमिझम जर मध्ये त्याचं त्यांच्या टॅक्टिक्स बघितल्या तर ते काय करतात, प्रोपोगंडा बेस असतात. ठीक आहे. किंवा रॅडिकलायझेशन असते याच्यामध्ये, आणि काही प्रमाणामध्ये व्हायोलन्सचा सुद्धा यूज केला जातो. एक्झाम्पल जर बघितले इन्सर्जन्सीचे, तर इंडियामध्ये काय होतं की नक्सलाईट जो पार्ट आहे किंवा नक्सलाईट जो ग्रुप आहे, तर ते काय करतात, इन्सर्जन्सीकडून आणतात. किंवा तालिबानचा जो रिजन आहे, अफगाणिस्तानमधला तालिबानचा रिजन आहे, तिथे सुद्धा आपल्याला बघायला भेटते. किंवा इंडियामधला जो युनियन टेरिटरी जो आहे जम्मू काश्मीरमधली, तिथे सुद्धा आपल्याला इन्सर्जन्सी बघायला मिळते. मिलिटन्सी आपल्याला कुठे बघायला मिळते, तर आयरिश रिपब्लिक आर्मी जर असेल तर आयर्लंडमध्ये, आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आपल्याला मिलिटन्सी बघायला भेटते. आणि एक्स्ट्रीमिझम हे आपल्याला कुठं बघायला भेटतं, तर एक्स्ट्रीमिझम हे बेसिकली कसं असू शकतं, एक पॉलिटिकल पण असू शकतं आणि रिलिजियस पण असू शकतं. पॉलिटिकलमध्ये बघायला गेलं तर इस्लामिक एक्स्ट्रीमिझम किंवा हिंदू एक्स्ट्रीमिझम आपण असं म्हणू शकतो त्याच्या एक्झाम्पलमध्ये. आणि पॉलिटिकल एक्स्ट्रीमिझम जर बघायला गेलं तर जे निओ नाझीज आहेत, तर त्यांच्या एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे, आर्टिकलचं हेडिंग आहे अ वॉर अँड अबॅस. ठीक आहे. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की इस्रायल आणि हमास या दोघांमध्ये जे युद्ध चालू होतं त्याच्या रिलेटेड हा कंटेक्स्ट आहे. आणि आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह ज्या इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज किंवा कीवर्ड्स आपल्याला किंवा जे नवीन इन्फॉर्मेशन आहे, तर ती आपण जाणून घेऊया. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, ऑपरेशन अल अस्का फ्लड म्हणून एक आपल्यासाठी न्यूजमध्ये आलेलं, तर ते आपण बघूया. तर बेसिकली हे काय आहे की हे एक मिलिटरी ऑपरेशन आहे, लार्ज स्केल मिलिटरी ऑपरेशन,
आणि हे कोणी चालू केलं होतं की पॅलेस्टाईन मधले जे मिलिटंट ग्रुप आहे हमास, ठीक आहे, हमास जो मिलिटंट ग्रुप आहे, तर यांनी काय केलं होतं ऑक्टोबर 7ला खूप मोठ्या प्रमाणामध्ये रॉकेट्स आणि जे हे असतील काय म्हणतात त्याला आपण ड्रोन्स असतील, रॉकेट्स आणि ड्रोन्स, त्याचा मारा हमास म्हणजे गाझा स्ट्रीप पूर्ण त्यांनी काय केला होता इस्रायलवर केला होता. तर त्यालाच काय म्हणतात की ऑपरेशन अल अस्का फ्लड, ठीक आहे. आणि दुसरं एक इम्पॉर्टंट आपल्यासाठी कन्सेप्ट आहे टू स्टेट सोल्युशन म्हणून एक वर्ड्स न्यूजमध्ये आला होता. तर बेसिकली हे काय सोल्युशन कशाच्या रिलेटेड आहे की हे प्रपोज फ्रेमवर्क आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो पीसफुली सॉल्व्ह व्हावा आणि त्याच्यामध्ये काय की दोन वेगळे स्टेट निर्माण व्हावेत जे की सोवरन असतील आणि त्यांना इंटरनॅशनल रिकॉग्निशन मिळेल, ठीक आहे. म्हणजे जर एखाद्या वेळेस एक्झाम, आता हा जो टॉपिक आहे हा UPSCला 2018 मध्ये विचारण्यात आला होता. तर बेसिकली त्यांनी काय विचारलं होतं की द टर्म टू स्टेट सोल्युशन इज समटाइम मेन्शन इन द न्यूज इन कंटेक्स्ट ऑफ विच स्टेट, ओके, ठीक आहे. तर आपण रिसेंटलीच आता बघितलं की इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे काय करायचे टू सेपरेट इंडिपेंडंट स्टेट की जे की सोवरन असतील आणि त्यांना इंटरनॅशनल रिकॉग्निशन प्राप्त असेल, तर असं हे स्टेट एस्टॅब्लिश करणं, ठीक आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे. आर्टिकलची हेडिंग अशी काय आहे की इंडिया इज अ फोर्थ लार्जेस्ट मिलिटरी स्पेंडर इन 2023. म्हणजे हा जी सिप्री आहे म्हणजे काय की स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, तर यांनी काय केलेलं यांचं दरवर्षी डिफेन्स रिलेटेड एक्सपेंडिचरवर एक रिपोर्ट येत असतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय 2023च्या रिपोर्टमध्ये की इंडिया जो आहे हा फोर्थ लार्जेस्ट मिलिटरी स्पेंडर आहे किंवा एक्सपेंडिचर हा इंडियाचं वर्ल्डमध्ये जर बघितलं वर्ल्ड इकॉनॉमी, तर त्याच्यामध्ये इंडिया हा चौथ्या नंबरला येतो, ठीक आहे. तर काही इंडियाच्या रिलेटेड काही फाइंडिंग्स आहेत तर आपण ते बघूया. इंडियाची रँकिंग त्यांनी काय सांगितलं चौथी रँकिंग सांगितलेली आहे. म्हणजे टॉप 3 कोण आहेत, युनायटेड स्टेट 1 नंबरला आहे, चायना 2 नंबरला, रशिया 3 नंबरला आणि इंडिया काय 4 नंबरला, ठीक आहे. दुसरा त्यांनी ऍस्पेक्ट्स काय सांगितलेलं, फाइंडिंग काय सांगितले की इंडियाची जी स्पेंडिंग आहे ती काय झालेली इन्क्रीज झालेली आहे. जर 2022चा विचार केला 2022 ते 2023, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये टोटल 4.2% इन्क्रीज झालेला आहे. आणि 2014 पासून जर विचार केला 2014 ते 2023 पर्यंत, तर टोटल 44% इंडियाच्या डिफेन्स एक्सपेंडिचरवर किंवा स्पेंडिंगवर ग्रोथ झालेली आपल्याला दिसून येते, ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ड्रायव्हिंग फोर्स सांगितलेले आहेत की हे मिलिटरी स्पेंडिंग इन्क्रीज होण्याचं कारण काय. तर काही काही गोष्टी तर आपण बघून घेऊया. तर पहिलं काय की रायझिंग पर्सनल अँड ऑपरेशनल कॉस्ट, म्हणजे मिलिटरीची जी पर्सनल आणि ऑपरेशनल कॉस्ट आहे तर ती इन्क्रीज झालेली आहे. आणि दुसरं काय की गव्हर्नमेंटचा जो फोकस आहे मॉडर्नायझेशनवरचा तो इन्क्रीज झालेला आहे. त्याच्यामुळं थ्रू टेक्नॉलॉजी ट्रान्सफरनं गव्हर्नमेंट काय करत असतं वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न करत असते, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट काय की सिक्युरिटी चॅलेंजेस जे आहेत रिजनमध्ये किंवा इंडिया आणि इंडियाच्या बॉर्डर स्टेटला तर त्या इन्क्रीज झालेल्या आहेत. त्यामुळे काय झालेले मिलिटरीचे एक्सपेंडिचर वाढलेले, ठीक आहे. तर सिप्री बद्दल पण जाणून घेऊया. तर याचं जे हेडक्वार्टर ही 1966ला एस्टॅब्लिश झालेली एक नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे आणि याचं जे हेडक्वार्टर हे कुठे स्टॉकहोम स्वीडनला याचं हेडक्वार्टर आहे. बेसिकली जर याचं ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर याचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय, हे काय करतात रिसर्च कंडक्ट करत असतात की ग्लोबल सिक्युरिटीज, आर्म कंट्रोल आणि डिसआर्मामेंटवर. आणि दुसरं यांचं ऑब्जेक्टिव्ह काय की प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द इश्यूज अमॉंग पॉलिसी मेकर्स अँड रिसर्चर्स, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपला काय की यांचे इम्पॉर्टंट पब्लिकेशन्स आहेत तर ते एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर पहिलं पब्लिकेशन काय की सिप्री इयरबुक आहे. आता हे नावातच आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं की हे कोण पब्लिश करतं. आणि दुसरं एक पब्लिकेशन त्यांचं काय की सिप्री मिलिटरी एक्सपेंडिचर डेटाबेस म्हणून त्यांचं पब्लिकेशन आहे, ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकलचं हेडिंग काय की एशिया इज वर्स्ट हिट बाय डिझास्टर इन 2023. आणि हे कोणी सांगितलेले जो वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे या वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननं त्यांचा एक दरवर्षी रिपोर्ट येत असतो. तर 2023चा जो रिपोर्ट आहे स्टेट ऑफ क्लायमेट इन एशिया रिपोर्ट, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले की एशियामध्ये ग्लोबल वॉर्मिंग किंवा जो टेम्परेचर इन्क्रीज हा जो वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचा स्टेट ऑफ क्लायमेट इन एशिया 2020 रिपोर्ट आहे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले की एशिया इज अ वॉर्म फास्टर, म्हणजे जे हीटमुळे होणाऱ्या क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या हीटमुळे जे वॉर्मिंग होतं तर ते एशियामध्ये ॲज कम्पेअर टू द ग्लोबल ॲव्हरेज जे आहे तर ते सगळ्यात जास्त प्रमाणात झालेले आहे, ठीक आहे. तर ह्या आर्टिकलमध्ये आपल्या बेसिक सिलेबसमधील जे
की इनपुट्स जे पुट केलेले आहेत, म्हणजे कोणकोणत्या कारणामुळं की एशिया हा सगळ्यात जास्त वर्स्ट हिट आहे, तर ते आपण बघूयात. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय डिस्कस करायचं तर ट्रॉपिकल सायक्लोन. तर बेसिकली ट्रॉपिकल सायक्लोन काय असतात की एक लार्ज रोटेटिंग स्टॉर्म सिस्टीम असते जी बेसिकली ओशनवर फॉर्म होते. ठीक आहे. म्हणजे लँड आणि ओशन अशा प्रकारचे दोन जर पार्ट बघितलं तर ही काय होते ओशनवर फॉर्म होते आणि ज्यावेळेस ती लँडवर आदळते किंवा लँडवर येते तर ती टोटली डिसअपिअर होते. ठीक आहे. आणि ही बेसिकली कुठं आढळते ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजनमध्ये. आता नावातच आहे ट्रॉपिकल सायक्लोन, त्याच्यामुळे याचं जे कव्हरेज आहे हे बेसिकली ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजनमध्ये असतं. ट्रॉपिकल कोणते रिजन असतात तर आपण हा जर इक्वेटर कन्सिडर केला तर हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हे 23.5 डिग्री नॉर्थ आणि हे साऊथ जर हे कन्सिडर केलं तर ह्या मधला जो एरिया जो आहे तर याला काय म्हणतात ट्रॉपिकल म्हणतात. आणि सब ट्रॉपिकल एरिया म्हणजे कोणता ह्या 23 डिग्री पासून नॉर्थ साऊथ 40 डिग्री पर्यंत. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात सब ट्रॉपिकल एरिया असं म्हणतात. तर बेसिकली आपण बघितलं की याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर जर बघितलं त्याच्यामध्ये काय असतात स्ट्रॉंग विंड असतात, हेवी रेनफॉल असतो आणि पॉवरफुल स्ट्रॉंग सर्ज असतात ज्याच्यामुळे काय होतं की कोस्टल फ्लडिंग पण होऊ शकते. याच्यामध्ये जर याच्या आता ह्या ट्रॉपिकल सायक्लॉनना वेगवेगळ्या रिजननुसार त्यांना वेगवेगळे नेमिंग देण्यात आलेले. तर बेसिकली हरिकेन त्यांना कुठं म्हणतात नॉर्थ अटलांटिक जो ओशन आहे त्या ठिकाणी त्यांना हरिकेन म्हणतात, किंवा पॅसिफिक ओशनचा नॉर्थ ईस्टर्न पार्ट किंवा साऊथ वेस्टर्न पार्ट जर असेल तर त्याला काय म्हणतात हरिकेन ठिकाणी असं म्हणतात. टायफून 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 बेसिकली जो पॅसिफिक ओशन मधला नॉर्थ वेस्टर्न पार्ट जो आहे म्हणजे कुठला जपानच्या जवळचा जो पार्ट आहे तर त्याला काय म्हणतात टायफून असं म्हणतात. आणि सायक्लॉन ही इंडियन ओशन मध्ये त्यांना काय म्हणतात सायक्लॉन ह्या नावानं संबोधलं जातं. ठीक आहे. तर ह्या ट्रॉपिकल सायक्लॉनचं आपण फॉर्मेशन कसं होतं ते बघून घेऊया डायग्रामच्या मार्फत. तर बेसिकली काय होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओशनचं हीट झाल्यामुळं म्हणजे ज्यावेळेस ओशन मधलं टेम्परेचर हे अबाउट 26 डिग्री पोहोचलं जातं तर त्यामुळं काय होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओशनचं हिटिंग होतं, त्या वॉटरचं इव्हॅपोरेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्या ठिकाणी काय होतं तिथली जी मॉइश्चर आहे ते जी मॉइश्चर लेडन हवा जी आहे ती काय होते वर जाते. ठीक आहे. वर गेल्यामुळे काय होतं की त्याचं कंडेन्सेशन होतं. ठीक आहे. आणि ही हवा वर गेल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम क्रिएट होते. त्या लो प्रेशर सिस्टीमला काय म्हणतात आय फॉर्मेशन असं म्हणतात. ठीक आहे. तर ही लो प्रेशर सिस्टीम तयार होते आणि लो प्रेशर सिस्टीम क्रिएट झाल्यामुळे काय होतं की हाय प्रेशर जो एरिया आहे आजूबाजूचा तर त्या तिथं काय होतं की खूप मोठ्या प्रमाणात हाय प्रेशर सिस्टीमकडनं लो प्रेशर सिस्टीमकडनं वारे व्हायला लागतात आणि अर्थच्या मुवमेंटमुळं म्हणजे अर्थचं रोटेशनमुळं आणि हे काय होतं की क्लाउड फॉर्मेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि तिथं काय होतं की विंड जे आहेत म्हणजे यांची जी स्पीड आहे त्या याची विंड रोटेशनची म्हणजे ज्या हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे येणारे विंड आहेत त्यांची जी स्पीड आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्याच्यामुळे काय होतं की यांचं जे सर्क्युलेशन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. ठीक आहे. आणि काय होतं की एक कॉलम ऑफ लो प्रेशर तयार होतं आणि या कॉलमच्या अवतीभोवती ना हा आपण जो कॉलम बघतोय ना तर याच्या भोवती काय होतं की विंड हे अशा प्रकारे सर्क्युलर सिस्टीम मध्ये वर जायला लागतं. ठीक आहे. आणि क्लाउड फॉर्मेशन तयार होतं. हा जो पार्ट आहे याला काय म्हणतात आय असं म्हणतात आणि हा लो प्रेशर पार्ट असतो. ठीक आहे. आणि प्रेशर जे क्रिएट झालेलं आहे कॉलमच्या भोवती अवतीभोवती म्हणजे लो आयच्या भोवती त्याला रोटेशन सिस्टीम असं म्हणतात. तर अर्थच्या रोटेशनमुळे ते स्पीड क्रिएट करतं आणि अल्टिमेटली काय होतं की हे सायक्लॉनचं रूप घेतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या वाऱ्याची स्पीड असल्यामुळे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे काय होतं की ट्रॉपिकल सायक्लॉन तयार होतं. नेक्स्ट आपला जो इम्पॉर्टंट जो पॉईंट याच्यामध्ये सांगितलेला आहे की ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर बेसिकली काय असतं की हे एक सडन कॅटास्ट्रॉपिक हे असतं रिलीज ऑफ वॉटर असतं कशापासून की जे ग्लेशियल लेक फॉर्मेट होतात हिमालयाज रिजनमध्ये किंवा ज्या ठिकाणी ग्लेशियर्स असतात तर त्या ठिकाणी काय होतं की सडन कॅटास्ट्रॉपिक रिलीज ऑफ वॉटर फ्रॉम दॅट ग्लेशियल लेक. ठीक आहे. आणि हे बेसिकली कशामुळे होतात तर हे डिफरंट फॅक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल जे ग्लेशियरचं मेल्टिंग झाल्यामुळं इरोजन झाल्यामुळं किंवा अर्थक्वेक आल्यामुळं किंवा ॲव्हलांचेस खूप मोठ्या प्रमाणात आल्यामुळं काय होतं की जे डॅम्स क्रिएट झालेले असतात किंवा हे जे ग्लेशियल लेक क्रिएट झालेले असतात तर ते काय होतात ब्रेक होतात आणि त्यामध्ये जे साचलेलं पाणी असतं ते त्यांचं सडन रिलीज होतं त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड असं म्हणतात. ठीक आहे. तर इथं डायग्राम आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर डायग्रामच्या मार्फत आपण समजून घेऊ शकतो की हे फिनॉमिनन कसं होतं. तर बेसिकली सुरुवातीला कसं असतं प्रेझेंट सिस्टीममध्ये की अशा प्रकारचे काय होतात ही जे बॅरियर्स निर्माण झालेले असतात मोराईन्समुळे म्हणजे ग्लेशियर्समध्ये जे मोराईन्स असतात त्यामुळे जे बॅरियर्स निर्माण झालेले असतात त्या ठिकाणी काय होतं की
पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते साठलं जातं आणि अल्टिमेटली काय होतं की फॉर एक्झाम्पल कालांतरानं काय होतं की इथलं जे ग्लेशियर्स आहे किंवा जो बर्फ आईस आहे तो वितळला जातो, मेल्ट होतो आणि पाणी इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतं आणि जे फॅक्टर्स आपण सांगितले होते फॉर एक्झाम्पल जसं की ॲव्हलांच असेल किंवा अर्थक्वेक असेल, ठीक आहे. तर अशा कारणामुळे काय होतं की हे जे फ्रंटल मोराईन्स आहेत तर हे ब्रेक होतात आणि इथलं जे मोठ्या प्रमाणामध्ये साचलेलं जे पाणी आहे तर ते काय होतं फ्लडच्या मार्फत ते सडन रिलीज होतं आणि ह्याच इव्हेंटला काय म्हणतात ग्लेशियल लेक आउटबस्ट फ्लड असं म्हणतात, ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जो वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे तर त्यांनी जो रिपोर्ट रिलीज करतात त्याच्याबद्दल एक क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे की गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की जे 20 ॲटम्स आहेत तर ते ॲग्री एक्सपोर्टचं तर त्यांचं जे डाऊन ग्रोथ झालेली आहे तर ती वाढवण्यासाठी त्यांनी काय केलेले काही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. तर बेसिकली आपल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की आपण बघितले की ॲग्रिकल्चर जे मेन एक्सपोर्टर आहेत म्हणजे इंडियाचे जे फूड कमोडिटीज जे ॲग्रिकल्चरमधल्या एक्सपोर्ट करतो तर त्यांचं 9% डिक्लाईन झालेलं आहे आणि हे गव्हर्नमेंटनं डिफरंट स्टेपने हे वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामध्ये बेसिकली 20 ॲटम्स असणार आहेत जसं की बनाना, मँगोज, पोटॅटोज आणि बेबीकॉर्न यांचा समावेश आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी कोणकोणते टॉप ॲग्रिकल्चर एक्सपोर्टर आणि कोणकोणते टॉप इंडिया ॲग्रिकल्चर इम्पोर्ट करतं तर ते बघून घेऊया. तर इंडिया जर क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये बघितलं तर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया राईस एक्सपोर्ट करतं, त्याच्यानंतर बफेलो मीट एक्सपोर्ट करतं, स्पायसेस, पल्सेस आणि गोअरगम. तर हा क्रोनॉलॉजिकल जो ऑर्डर आहे इन्क्रीजिंग ऑर्डर तर तुम्ही एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह लक्षात ठेवायचं आहे कारण बहुतेक 2019 मध्ये युपीएससीला अशा प्रकारचा एक क्वेश्चन राईसवर विचारला होता, ठीक आहे. म्हणजे मागच्या काही कंट्रीची नावं दिली होती चायना, इंडिया, म्यानमार, व्हिएतनाम आणि त्यांनी असं विचारलं होतं की मागच्या 5 वर्षामध्ये मेजर एक्सपोर्टर कोण आहे, ठीक आहे. हा 2019ला हा प्रश्न आला होता. त्यानंतर सेम ॲग्रिकल्चर इम्पोर्टमध्ये आपण पण बघूया की मोठ्या प्रमाणात जे इम्पोर्ट होतं इंडियामध्ये तर ते कशाचं केलं जातं. तर बेसिकली पहिल्यांदा इंडिया काय करतं इडिबल ऑइल्स जे आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं इम्पोर्ट इंडिया करतं, त्याच्यानंतर पल्सेस असेल, फ्रेश फ्रुट्स, कॅश्यू नट्स आणि व्हीट, ठीक आहे. तर हा सुद्धा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये तुम्ही हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. तर ह्या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेलं आहे. जर तुम्हाला आपला आर्टिकल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड बरोबर शेअर करा. थँक्यू.